नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायी मराठीमध्ये विचार घेऊन आलेलो आहोत, जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील। प्रेरणा आपल्या जीवनात खूप महत्त्वाची आहे। अपयशातून खचून गेलेल्यांना नवी ऊर्जा प्रदान करते। प्रत्येकाला आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते। प्रेरणाच्या माध्यमातून व्यक्ती दुप्पट गतीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो। प्रत्येक यशस्वी व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणाची आवश्यकता असते, जी त्याच्या शक्ती जागृत करते। म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी काही निवडक चांगले मराठीमध्ये प्रेरणादायी सुविचार घेऊन आलेलो आहोत। जर तुम्ही त्यांना ऐकून आपल्या आयुष्यात त्यांचे अनुसरण केले तर आपण पण एक मोठा बदल करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते। संघर्ष हा वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिकावे, बाकी सगळं दुनिया शिकवते। तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो। त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य। अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे। काहीतरी उतुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करावे। ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीही थकत नाहीत। जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे। म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे। अर्ध्यातच हार मानणारे कधी यशाचं शिखर पार करू शकत नाही। मित्रांनो, पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात। माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं। जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल। काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल। हारला तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता। तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल। शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं। जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे। तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता। स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसांचं रक्त ढवळू शकतात। तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा। मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका। उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील। क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही। आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात। मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील। मित्रांनो, नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे। उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागापासून निर्माण होत असतो। कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्या धमक असते तो खरा स्वाभिमानी। कर्माला भिणाऱ्या माणसाने जगण्यात अर्थ नाही,
कर्मवीरांनी जगावं, कर्मभिरूनी मरावं. सिंह बनून जरी जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते. कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे. आपली खरी स्वप्न तीच आहे जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. स्वतःवर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते. कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या, म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. एकदा काही ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो. संघर्षाकडे पाठ फिरू नका तर त्याला सहप्रवासी बनवा. ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे त्यांनीच इतिहास रचलेला आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. इज्जत मागायची नसते, काम चांगले असले की ती आपोआप मिळते. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःला करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. नशिबावर तुमचा भरोसा फक्त 1% पाहिजे आणि कष्टावर 99% पाहिजे. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला म्हणून समजा. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसणार नाही. ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला त्या दिवशी फक्त एवढा आठवा की आपण सुरुवात का केली होती. शेवटपर्यंत लढा द्या, कारण विजय फक्त त्याचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. लाईफमध्ये काही शिकलो नाही पण लाईफने खूप काही शिकवले आहे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. संयम ठेवा,
कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. राजासारखं आयुष्य जगण्यासाठी गुलामीसारखी मेहनत सुद्धा करावी लागते. जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे वागतो याला अधिक महत्त्व द्या. आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातून तुम्हाला एकतर विजय प्राप्ती होईल किंवा पराजयातून अनुभव मिळेल. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही फक्त लढायला शिका, यश नक्की मिळेल. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण इथं पुन्हा वन्स मोर नसतो. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, ते म्हणजे लोक काय म्हणतील. दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगले. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. फक्त एकदा यशस्वी बना, मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील. लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता ते महत्त्वाचं आहे. आधी सिद्ध व्हा, मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल. बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो. तर मित्रांनो, आजचे हे प्रेरणादायी विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.